आज बनवूया मस्त अशा खुसखुशीत कापण्या, ज्या की बनवायला खूप सोप्या आहे. अजिबात वातड होत नाही किंवा कडकसुद्धा होत नाही. आता कापण्या कडक का होतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. इथे साधा गूळ घ्यायचा आहे, चिक्कीचा गूळ वापरायचा नाही आहे. त्यामध्ये अर्धा वाटीपेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे. पाणी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही गूळ घेणार आहात त्याच वाटीने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आहे. आता गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. बरेच जण काय करतात की हे गूळ आणि पाणी उकळून घेतात. उकळल्यामुळे तो पाक होतो आणि तो कडक होतो. त्याच्यामुळे कापण्यासुद्धा कडक होतात. तर गूळ घेताना आहे ना नेहमी असा वितळूनच घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा शोप, 3-4 वेलदोडे, थोडीशी सुंठ घ्यायची आहे. ती बारीक वाटून घ्यायची आहे आणि पावडर बनवून घ्यायची आहे त्याची. आता गूळसुद्धा छान असा वितळून झालेला आहे. गूळ गाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये थोडेसे खडे वगैरे जर असले तर ते निघून जातात. त्यामुळे कधी गूळ वापरताना तो गाळूनच वापरायचा आहे. त्यानंतर आहे ना 2.5 वाट्या मी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. बरेच लोक यामध्ये ज्वारीचं पीठसुद्धा वापरतात. मी वापरलेलं नाही. तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही 2 चमचे ज्वारीचं पीठ याच्यामध्ये टाकू शकता. जी शोपची पावडर बनवून घेतलेली होती ती टाकायची आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलं की याच्यामध्ये तेल गरम करायचं आहे. 3 ते 4 चमचे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं. आता तेल गरम असल्यामुळे सुरुवातीने चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल थोडं थंड झालं की हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता. 3 ते 4 चमचे ना तूप व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही जर अशा कापण्या बनवत असाल तरी तुमच्या कापण्या कडक होतात, तर याच्यामध्ये ना अगदी चिमूटभर बेकिंग पावडर टाकायची आहे. बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकता. खूप जास्त टाकायचं नाही, अगदी चिमूटभर सोडा याच्यामध्ये टाकायचं आहे. आता तेल व्यवस्थित असं सगळं पिठात लागलं की त्यानंतर जे गुळाचं पाणी ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं करत टाकायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही. सर्व पाणी वापरलं तरी तुम्हाला वाटत असेल की अजून थोडंसं पाणी लागतं तर तुम्ही साधं पाणीसुद्धा वापरू शकता. पीठ मळताना ते खूप घट्ट मळायचं नाही. आपण पुऱ्यांसाठी मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, पातळ पीठ अजिबात मळायचं नाही. झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं छान असं हे पीठ मुरू द्यायचं. पीठ छान असं मुरलेलं आहे. झाकण काढायचं आहे आणि परत एक वेळेस ना हे छान असं जे पीठ आहे, जी कणिक आहे ती मऊ करून घ्यायची आहे. जर पीठ खूप जास्त पातळ झालं तर ज्या कापण्या आहेत ना त्या पातळ होऊ शकतात आणि जर खूप जास्त कडक जर पीठ भिजवलं तर कापण्या खूप जास्त अशा कडक होऊ शकतात. त्याच्यामुळे पीठ भिजवताना सुद्धा ते असं मध्यम भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त मऊ किंवा खूप जास्त घट्ट मळायचं नाही. त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशी वरतून खसखस लावायची आहे आणि ते लाटून घ्यायचं आहे. पीठ लाटत असताना तुम्ही इथे बघू शकता, पीठ अजिबात पोळपाटाला चिटकत नाही आहे. व्यवस्थित असं भिजवलं ते गेलेलं आहे. आता हे लाटत असताना आहे ना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीकसुद्धा लाटायचं नाही, मध्यम लाटून घ्यायचं आहे. जर खूप जास्त बारीक लाटलं तर कापण्या कडक होतात आणि थोडंसं जर जाडसर ते राहिलं ना तर कापण्या अशा मऊ पडतात. त्याच्यामुळे लाटून घेत असताना थोडंसं मध्यमच लाटून घ्यायचं आहे. जर मध्यम असं लाटून घेतलं तर कापण्या छान अशा खुसखुशीत होतात. मी याच्यावर परत एक वेळेस खसखस लावलेली आहे आणि त्याला लाटण्याने परत लाटून घ्यायचं आहे. खसखस थोडीशी जास्त लावली तरी चालते, कारण त्या कापण्या छान अशा दिसतात दिसायला सुद्धा. त्यानंतर आता हे कापून घ्यायचं आहे. खूप जास्त मोठे किंवा एकदम छोट्या अशा कापण्या कापायच्या नाहीत, मध्यम अशा आकाराच्या कापून घ्यायच्या आहेत.
कापण्या आहे ना, कापत असताना चौकोनी कापून घ्यायच्या नाहीत, अशा डायमंड शेपमध्ये त्या कापून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही इथे बघू शकताय, खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ अशा लाटलेल्या नाहीत, मध्यम अशा या लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तेल गरम करायला ठेवायचे. तेल आधी गरम होऊ द्यायचं आहे छान कडकडीत. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि त्याच्यानंतर या कापण्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत. कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि त्या तळून घ्यायच्या आहेत. तळत असताना आहे ना, त्यांना खूप वेळेस असं परतवायचं नाही, मध्ये मध्ये परतवत राहायचं आहे आणि तळून घ्यायच्या आहेत. अजिबात मोठ्या गॅसवर किंवा एकदम कमी गॅसवर कापण्या तळायच्या नाही आहेत. मध्यम गॅसवरच ह्या कापण्या सर्व तळून घ्यायच्या आहेत. हळूहळू याचा रंगसुद्धा बदलतोय आणि खूप जास्त अशा काळपट तळायच्या आणि बस सोनेरी रंगावर त्या अशा तळून घ्यायच्या आहेत. बघा, मस्त असा रंग आला आहे आणि अशाच कापण्या तळून घ्यायच्या आहे. याच्यापेक्षा खूप जास्त डार्क रंगावर ना कापण्या तळून घ्यायच्या नाही आहेत. जर याच्यापेक्षा डार्क रंगावर कापण्या तळून घेतल्या ना, तर त्या थोड्याशा खायला कडवटसुद्धा लागू शकतात. त्याच्यामुळे याच रंगावर कापण्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त दिसत आहे ना आणि खूप छान लागतात, चवीलासुद्धा खूप छान लागतात. तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.